जेलमध्ये एक रात्र काढल्यानंतर अभिनेता अल्लू अर्जुन आता घरी परतलाय। यावेळेस संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये अल्लू अर्जुनला काल अटक करण्यात आली होती। तर चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला। तिच्या 9 वर्षाच्या मुलाची प्रकृतीही अजून अत्यवस्थ आहे आणि याच प्रकरणामध्ये अल्लू अर्जुनला नामपल्ली कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती। त्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये अल्लू अर्जुनची रवानगी जेलमध्ये करण्यात आली। मात्र तेलंगणा हायकोर्टाने अंतरिम जामीन दिल्याने अल्लू अर्जुन आता घरी परतलाय। अल्लू अर्जुनच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्तही बघायला मिळतोय। अल्लू अर्जुन याची अंतरिम जामिनावर सुटका करण्यात आलेली आहे। एक रात्र जेलमध्ये घालवल्यानंतर आता तो घरी परतला आणि घरी परतल्यानंतर सेलिब्रिटी आणि त्याचे मित्र त्याची भेट घेत आहेत। I'm very humbled, and I like to thank all my fans for their immense love and support. Thank you. I'm safe. Nothing to worry. I'm doing well. Thank you very much. And I also like to tell that I'm a law-abiding citizen. I respect the law, and I will cooperate with them, and I'll do the needful. And very importantly, I would like to give my condolences once again to the family. It is very unfortunate that we went to watch a film and there was an accident, that is totally unintentional. तर तेलंगणा हायकोर्टाने पुष्पाला अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे आणि आता तो घरी परतलाय। घरी परतल्यानंतरची दृश्य आहेत। घरी परतल्यानंतर त्याचे मित्रपरिवार आणि सेलिब्रिटी त्याच्या भेटीला आले होते। दरम्यान आता बोलत असताना त्याने जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि ज्या परिवारासोबत कुटुंबासोबत ही घटना घडलेली आहे त्यांच्यासोबत वाईट वाटतं आहे असं प्रतिक्रिया त्यांनी केलेली आहे। माझ्या संवेदना असतील असं म्हटलेलं आहे। 4 डिसेंबरला पुष्पा चित्रपट रिलीज झाला। थिएटरच्या हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुनची उपस्थिती बघायला मिळाली। अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली। तर गर्दीमध्ये श्वास कोंडल्याने 35 वर्षीय रेवती या महिलेचा मृत्यू झाला। महिलेला अल्लू अर्जुनकडून 25 लाख रुपये मदतीची घोषणा करण्यात आली।